केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील 23 आणि 24 सप्टेंबर रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शहा विदर्भ आणि मराठवाड्याचा हा दौरा आखतायत। अमित शहा संभाजीनगरमध्ये सुद्धा येतील। विदर्भ आणि मराठवाड्याच्या नेत्यांची या ठिकाणी बैठक होणार आहे। देवेंद्र फडणवीस त्यासोबतच बावनकुळे, भूपेंद्र यादव हे नेते देखील यावेळी उपस्थित असणार आहेत। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। कृष्णा, अत्यंत महत्त्वाचा दौरा आहे गृहमंत्र्यांचा, कसा हा दौरा असणार आहे आणि नेमकी काय खलबतं होणार आहेत या 2 दिवसांमध्ये? विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमित शहा हे विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करतायत। 23 आणि 24 या 2 दिवस हा दौरा असणार आहे। एक दिवस पूर्ण विभागाचा ते आढावा घेणार आहेत। 23 किंवा 24 तारीख या 2 दिवस 2 विभागाचा आढावा ते या ठिकाणी घेतील। मराठवाड्याचा आढावा घेत असताना मराठवाड्यातल्या जे महत्त्वाचे नेते आहेत ते मतदारसंघावाईज या ठिकाणी आढावा अमित शहा घेतील। त्यावेळी त्यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे, भूपेंद्र यादव, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि अन्य महत्त्वाचे नेते देखील या बैठकीला उपस्थित असतील। तसंच विदर्भात देखील ते आढावा घेतील। विदर्भाचे देखील प्रमुख नेते त्या बैठकीत असतील आणि मतदारसंघावाईज तो या ठिकाणी आढावा घेतला जाईल। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर अमित शहा मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावरती येतील। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।